नमस्ते मित्रांनो, स्टडी विथ भारती या यूट्यूब चॅनल तुमचं खूप मनापासून स्वागत करत आहे. आणि आपण नवीन एक सिरीज स्टार्ट केलेली आहे, ती म्हणजे SOFचेच ऑलिम्पियाड वर्कबुक कशा पद्धतीने सॉल्व केले जात असतात आणि तेही मी पूर्णपणे मराठीमध्ये तुम्हाला एक्सप्लेन करून सांगत आहे. तर मागच्याच व्हिडिओत आपण फर्स्ट लेसन कंप्लीट केलेलं आहे आणि आता आपण दुसरं चॅप्टर स्टार्ट करत आहोत आणि त्याचं नाव आहे ॲडिशन. तर चला करूया आपण सुरुवात. क्वेश्चन फर्स्ट, अरेंज द नंबर ऑन द फिश फ्रॉम द ग्रेटेस्ट टू स्मॉलेस्ट नंबर. मित्रांनो, ग्रेटेस्ट टू स्मॉलेस्ट म्हणजेच काय असतं बरं? तर ते असतं डिसेंडिंग ऑर्डर. काय? डिसेंडिंग ऑर्डर. इट्स मीन बिग टू स्मॉल, त्याला म्हणतात डिसेंडिंग, आणि स्मॉल टू बिग म्हणतात तर असेंडिंग. तर इथे काही तुम्हाला पिक्चर्स दाखवलेले आहेत आणि फिश आहेत, त्याच्यात काहीतरी नंबर्स आहेत. मग चला बरं आपण त्यांचं पहिले करून घेऊ. तर कुठले कुठले दिलेले आहेत? PQR आणि S. त्यांच्यात काही ॲडिशन्स दिलेले आहेत. म्हणजे 8 + 9 इज 17, म्हणजे Pची व्हॅल्यू 17. 20 + 2 22. 12 + 17 इज 29 अँड 13 + 5 म्हणजेच किती झाले बरं? तर 18. तर चला आता तर यांचं आपल्याला असेंडिंग करायचं आहे. सगळ्यात स्मॉलेस्ट कुठला आहे बेटा? 17, देन 18, देन नंतर 22 आणि नंतर 29. तर अशा पद्धतीने आपली असेंडिंग ऑर्डर आहे. तर मग फर्स्ट येतो P, ओके, देन सेकंड S, नंतर Q, नंतर R. हा झाला आपला सिक्वेन्स. पण कोणता? हा असेंडिंग ऑर्डर. आता ह्याचंच उलट म्हणजेच कुठला बरं? R Q S P. R Q S P. तर चला मित्रांनो, कुठे बरं? R Q S P. R Q S P. ऑप्शन नंबर D हा झाला आपला ग्रेटेस्ट टू स्मॉलेस्ट नंबर. ओके. प्रश्न दुसरा. इथे काहीतरी ॲबॅकसचे दिसतं आहे आपल्याला आणि त्यांच्यात काहीतरी आयडेंटिफाय केलेलं आहे आणि ऑप्शनमध्ये त्यांचं ॲडिशन करून दाखवलं आहे. जसे की फर्स्ट तुम्हाला ह्या ॲबॅकसचा नंबर आयडेंटिफाय करायचा आहे. 1 2 3 4 5 6 7 अँड 3 म्हणजेच काय? 73. आणि दुसऱ्याचे ते 1 अँड 1 प्लेसला 12 + 12 म्हणजेच काय? तर 73 + 12. आन्सर काय आहे? 1 2 3 4 5 6 7 8 अँड 5 म्हणजेच 85. हे इक्वेशन तयार झालेलं पाहिजे. तर कुठे आहे बरं 73 + 12? येस, ऑप्शन इज A. प्रश्न तिसरा, इफ साक्षी add a number to 48, she will get 48. What number is she adding? अरे किती सोपं आहे. साक्षीने 48मध्ये काहीतरी नंबर ॲड केला आणि तिचं उत्तर 48च आलं. याचा अर्थ की कुठल्याही नंबरमध्ये जर 0 ॲड केला तर त्याचं उत्तर काय येतं? 48च, हो की नाही? तर मग आहे का 0? येस, ऑप्शन इज B. Question 4. Which of the following option will complete the given number bond? ओके. इथे काहीतरी तुम्हाला दिलेलं आहे. म्हणजेच काय? की कुठले तरी 2 सर्कल्स आहेत आणि त्यांचे ॲडिशन केली तर 23. आता आपल्याला ह्यांच्यात कुठला नंबर ॲड केलेला असेल ते शोधायचं आहे. म्हणजेच 21 + 3. येस, 21 + 3 टेन्स. 3 टेन्स म्हणजे किती? 30. युअर आन्सर इज 50. म्हणजे ऑप्शन नाही. 2 टेन्स + 3 टेन्स. 2 टेन्स म्हणजेच किती मुलांना? 20. आणि 3 टेन्स म्हणजेच किती? 30. ही ऑप्शन आलं 50. ऑप्शन नंबर C. 2 टेन्स + 3 वन्स. 2 टेन्स मीन्स 20 अँड 3 वन्स म्हणजेच किती? 23. येस, हेच कुठेतरी ओळखीचं वाटतं बरं. ऑप्शन नंबर D. 3 टेन्स + 2 वन्स. 3 टेन्स म्हणजे 30 आणि 2 वन्स म्हणजेच 32. तर आपलं ऑप्शन यायला हवं आहे 23. म्हणजेच 2 टेन्स + 3 वन्स. ऑप्शन नंबर C. क्वेश्चन 5.
विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन शो द टोटल नंबर्स ऑफ फ्लावर्स इन बोथ द बास्केट. मित्रांनो इथे काहीतरी ऑप्शन दिलेले आहेत आणि त्याच्या बाजूलाच एक बास्केट आणि त्याच्यात काहीतरी फ्लॉवर्स पण दिलेले आहेत. चला तर आपण बास्केट पी आणि बास्केट क्यूचे फ्लॉवर काउंट करू. 1 2 3 4 देन 5 6 7 अँड पीमध्ये किती आहेत 8 अँड बास्केट क्यूमध्ये 1 2 3 4 आणि 5. तर आपला क्वेश्चन काय बरं. ऑप्शन टोटल नंबर ऑफ द फॉलोइंग. सो 8 + 5 टोटल आले आपले 13. आहे का 8 + 5? येस, ऑप्शन ए. किती सोपं आहे की नाही ॲडिशन. आणि मला माहिती आहे तुम्ही खूप छान सॉल्व करणार आहात. क्वेश्चन नंबर 6. तर 53 + 46 = येस. तर मित्रांनो 53 + 46 म्हणजे 53 + 46 3 + 6 9 5 + 4 9. ॲन्सर 99. कुठे बरं आपलं ऑप्शन. येस, ऑप्शन डी. क्वेश्चन नंबर 7. फाइंड द सम ऑफ द स्मॉलेस्ट अँड ग्रेटेस्ट नंबर ऑन द ट्री. हे जे काही ट्री आहे ते सगळ्यात स्मॉलेस्ट नंबर शोधायचा आहे. ओके, आणि सगळ्यात ग्रेटेस्ट पण. मग आता स्मॉलेस्ट कुठला असेल बरं. स्मॉलेस्ट इज 15 अँड ग्रेटेस्ट इज 82. डन. आता येते फाइंड द सम. सम म्हणजे मित्रांनो असतं ॲडिशन्स. ओके, सो 5 + 2 7 1 + 8 9. कुठे आपलं ऑप्शन 97. ऑप्शन नंबर बी. व्हेरी गुड. तर क्वेश्चन नंबर 8. ओके. अ बॉय जम्प 3 स्टेप फ्रॉम 0 अँड देन 2 स्टेप वर विल ही रीच. ओके, एक मुलगा आहे तो जम्प करणार आहे. पहिल्यांदा किती जम्प करतो बरं तो. तर पहिल्यांदा जम्प करणार आहे तो 3 स्टेप म्हणजे स्टार्टिंग फ्रॉम 0 देन 1 2 3 म्हणजे त्याने पहिल्यांदा एकच जम्प केलेली आहे. ओके, आणि परत त्याने किती केली देन 2 स्टेप म्हणजेच 1 2 म्हणजेच किती बरं. तर तो आत्ता कुठं असेल तर तो असेल 5 स्टेपला म्हणजेच 3 + 2 ॲन्सर इज 5. क्वेश्चन नंबर 9. 11 + 3 इज शो बाय विच अबॅकस. 11 + 3. आता 11 + 3 इज 14. मग अबॅकसचं कसं असेल बरं. 14साठी 10 प्लेसला असेल 1 आणि 1 प्लेसला असेल 1 2 3 4. अशी अबॅकस कुठं आहे का. ऑप्शन नंबर सी. खरंच किती सोपं आहे की नाही. चला क्वेश्चन नंबर 10. ॲड द नंबर ऑन द गिवन अबॅकस. आता ह्या नंबरला आपल्याला ॲड करायचं आहे. तर पहिल्या अबॅकसच्या याच्यात किती दिसतं आहे बरं आपल्याला. 43 + 1 2 3 अँड 1 2 3 4 5. 43 + 35. सो 43 + 35 3 + 5 8 4 + 3 7. तर मुलांनो उत्तर आहे आपलं ऑप्शन बी. प्रश्न 11. फाइंड द मिसिंग नंबर्स. आता बघा 8 + क्वेश्चन मार्क = 15. जिथं प्लस असतं आणि आपल्याला जर ॲन्सरमधून फाइंड करायचं असतं मुलांना तर त्याच्यासाठी एक ट्रिक असते. जर प्लस असेल तर तुम्ही ॲन्सरमधून पहिला नंबर मायनस करा म्हणजेच तुम्हाला काय भेटणार आहे 15. ओके नाही. तर किंवा एकदम सोपी ट्रिक म्हणजे 8 तुमच्या माइंडमध्ये ठेवा आणि पुढे 9 9 10 11 12 13 14 15. किती डॉट ॲड करायचे आहेत बरं. 1 2 3 4 5 6 अँड 7. म्हणजेच आपलं ऑप्शन काय येईल बरं 7. येस, 8 + 7 = 15. ऑप्शन नंबर बी. नाव डायरेक्ट क्वेश्चन 12 आणि 13 क्वेश्चन ह्या जे काही चित्र दिसतंय तुम्हाला यांच्यातून तुम्हाला विचारण्यात येणार आहे. चला तर मग आता इथे एक्स दिलं आहे, वाय दिलं आहे आणि झेड. या तिघं बॉक्समध्ये काहीतरी बनवणे कितीतरी आहेत. चला क्वेश्चन नंबर 12.
फाइंड द टोटल नंबर्स ऑफ बनाना इन सेट एक्स अँड झेड. ओके, पहिले आपण पटापट सगळे बनानाच काउंट करून घेऊ. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि एक्समध्ये 14. देन 1 2 3 4 5 टू 10 प्लस 2 12. 1 2 3 4 4 5 20 प्लस 3 23. चला मग आता ते आपल्याला क्वेश्चन फर्स्ट, एक्स प्लस झेड. एक्स प्लस झेड, मग आता एक्समध्ये किती आहेत बरं? 14 आणि झेडमध्ये किती आहेत? 23. तर टोटल होतात 37. कुठे आहे आपलं ऑप्शन 37? येस, ऑप्शन बी. अरे वा, मुलं किती पटापटा उत्तर द्यायला लागलीत माझी. चला क्वेश्चन 13. फाइंड द नंबर्स ऑफ बनाना इन सेट एक्स, सेट वाय अँड सेट झेड. एक्स प्लस वाय प्लस झेड. ओके, देन 14 प्लस 12 प्लस 23. 4 प्लस 2 6, 6 प्लस 3 9. देन 1 2 and 2 4. आन्सर 49. शोधा बरं मुलांना, कुठे पटापटा. येस, ऑप्शन ए. तर ऑप्शन एला आहे 49. देन क्वेश्चन नंबर 14. सिलेक्ट द इनकरेक्ट ऑप्शन. ओके, तर इनकरेक्ट म्हणजे काय शोधायचं आहे बरं आपल्याला? चुकीचा आन्सर शोधायचं आहे. बरोबर नाही. तर पहिल्या ह्याच्यात दिलेलं आहे 42 प्लस 6, तर त्याचा आन्सर आहे 98. हे तर बरोबर आहे, पण आपल्याला चुकीचं शोधायचं आहे. नंबर 2, 39 प्लस 20 9 5. अरे बी पण बरोबर आहे. सी 73 प्लस 22. आन्सर इज 95. अरे इथं तर दिलं आहे 91. हो की नाही? म्हणजेच आपलं ऑप्शन काय असेल? सी. तरी आपण पुढचंही बघू, जसं की 51 प्लस 48. याचं ऑप्शन काय आहे? 9. म्हणजे हे पण ऑप्शन बरोबर. तर आपलं राईट आन्सर येतं आहे मुलांनो ऑप्शन सी. तर क्वेश्चन नंबर 15. विच ऑफ द फॉलोइंग ऑप्शन गिव द आन्सर ग्रेटर दॅन 35. मित्रांनो, ग्रेटर दॅन 35 म्हणजे 35 पेक्षा मोठा. कसा? 35 पेक्षा मोठा नंबर आपल्याला शोधायचा आहे. चला तर मग 13 प्लस 16. आन्सर येतं आपलं 29. 17 प्लस 11. आन्सर येतं आपलं 28. ऑप्शन नंबर 3. 23 प्लस 12. आन्सर इज 35. ओके, आणि डी क्वेश्चन 24 प्लस 20. येस, 29 and 28 is the smaller than 35. ओके, बट आपल्याला पाहिजे 35 पेक्षा मोठा आहे. जर ग्रेटर दॅन 35 म्हणजेच आन्सर येईल आपलं 44 आणि ते ऑप्शन आहे आपलं डी.